हॅलो फ्रेंड्स, हे बघा मी आज बनवत आहे खिचडी भात प्लस त्याच्यामध्ये ॲड करणार आहे पालक. मस्तपैकी पौष्टिक असं लहान मुलांसाठी किंवा मोठी माणसांसाठीही सर्वांसाठी. पालक पण पौष्टिक असते आणि मूग डाळ ही पौष्टिक असते. तर प्लस दोन्ही मिळून भात बनवणार आहे मी. तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, जिरं, कांदा हा टाकलेला आहे. छान मस्तपैकी तडका म्हणजे ब्राऊन बसलेला आहे आणि प्लस त्याच्यामध्ये कढीपत्ताही टाकलेला आहे. आता मी त्याच्यामध्ये ॲड करते टमाटा. पालक धुवून घेतलेली आहे. पालक ॲड केलेली आहे. आता त्याच्यामध्ये मीठ ॲड करूया आपण. थोडीशी हळद. आता आपण तांदूळ आणि मूग डाळ ॲड करूया ह्याच्यामध्ये. मस्तपैकी तर्री सुटलेली आहे, तर्री आलेली आहे. हे बघा किती छान दिसतंय, वरूनच खूप सुंदर दिसतंय. आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करणार आहे. कोथिंबीर ॲड केली, मीठ हळदही ॲड केलेलं आहे चवीनुसार. छान मस्तपैकी मिक्स करून घेऊया. आता शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या. भात झाल्यानंतर ना मी तुम्हाला दाखवते. आणि कोणी कोणी असा हा भात बनवलेला आहे, पालक प्लस खिचडी भात मिक्स. मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. बघा मस्तपैकी छान अशी तर्री आलेली आहे भाताला. आता मी कुकर लावून घेते आणि भात झाला की मग मी तुम्हाला दाखवते. ओके, बाय. हॅलो फ्रेंड्स, हे बघा पालक प्लस खिचडी भात तयार झालेला आहे. बघा किती छान दिसत आहे. आणि सॅलेड म्हणतो की सॅलेडनी फ्रूट घेतलं आहे जेवणामध्ये खाण्यासाठी. कियांशला आवडतात. कियांश म्हटलं कटिंग करून घे. कियांश, तुला आवडतात ना फ्रूट्स? आवडतात ना? आणि ही पालक प्लस खिचडी भात आवडते तुला? आवडतं मला ते पण. आवडतं ना? कसे लागते? छान लागते ना? छान लागतं. हो, चालला आहे तिकडे. किचनमध्ये चाललं आहे. हे बघा मस्तपैकी छान दिसतोय भात. कोणाकोणाला आवडतं आणि कोणाकोणाला आवडला हा बनवलेला भात कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.